नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील साबुदाणा चकली. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं बघा, आपल्याला मोठ्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता तुम्हाला कशाने साबुदाणा मोजणार आहात, कोणत्या भांड्याने, कुठल्याही किचन मधलं एक भांड घ्या, ग्लास घ्या, वाटी घ्या किंवा एखादा अ, कुकरचा डब्बा घ्या, कशाने सुद्धा मोजून घ्यायचा आहे. फक्त साबुदाणा ज्या भांड्याने मोजणार आहात त्याच भांड्याने आपल्याला नंतर पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा चांगला सुती कपड्याने पुसून घेतला आणि नंतर तो काय करायचं, थोडासा असं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. काय करायचं, थोडा थोडा घाला आणि जर छोट्या भांड्यात नाही बसला तर 2 बॅचमध्ये तो बारीक करून घ्या. पण एका बॅचमध्ये पूर्ण 1 वाटीवर साबुदाणा हा बसलेला आहे. तर मी छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. तुम्ही पण छोट्या भांड्यातच बारीक करा, कारण साबुदाणा हा पटकन बारीक होतो. आता बघा, साबुदाणा हे असं एकदम बारीक होता होईल एवढं बारीक पीठ करून घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 7 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता बघा, साबुदाणा बारीक केलेला एक जाडबुडाचं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घेतलं आणि नंतर त्याच वाटीने, ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये 7 वाट्या पाणी घालायचं आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. अजिबात कमी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे परफेक्ट प्रमाण आहे. तर इथं मी मोजून 7 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता तुम्ही ज्या भांड्याने साबुदाणा घेतलाय त्या भांड्याने 7 भांडे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे चमच्याने असं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गोटळी वगैरे अजिबात होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे भांड काय करायचं आहे, पातेलं गॅसवर ठेवायचं आहे. आता इकडे बघा, गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर हे आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. आता गॅसवर पातेलं ठेवलं की आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला काय करायची आहे, सुरुवातीला हाय करायची आहे. अगदी 2-3 मिनिट आपल्याला हे थोडंसं ह्याला उकळी येईपर्यंत आणि नंतर आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण जवळपास 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, घालायचं आहे चवीनुसार मीठ. याच्यामध्ये बघा, आज आपण कुठलंच म्हणजे काही सोडा वगैरे, तिखट वगैरे काहीच घालणार नाहीयेत. मी फक्त याच्यामध्ये मीठ घालणार आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता ह्याला उकळी आली, जसं असं म्हणजे शिजायला लागेल, तसं हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागतं. आणि हे मिश्रण शिजलं की नाही हे कशावरून ओळखायचं, तर मी तुम्हाला अशी एक टिप सांगणार आहे पुढे जाऊन. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओला कनेक्ट राहा. बघा, मिश्रण जसं शिजायला लागलेलं आहे तसं हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्याचा कलर बघा असा थोडा-थोडा बदलायला लागलेला आहे. एकदम असा काचेसारखा ट्रान्सपरंट कलर दिसायला लागलेला आहे. तरी पण आपलं हे मिश्रण म्हणजे जसं हवं आहे तसं काही शिजलेलं नाही. आता हे बघा, ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. चमचा घ्यायचा आणि चमचा असा वरती धरायचा. त्याच्यावर बघा, आपण मिश्रण असं चमचा थोडासा असा वाकडा केला, की बघा ते मिश्रणाचा असा थर हे होतो ना, असे थेंब-थेंब असं ते मिश्रण खाली टिपके-टिपके गळायला सुरुवात होतात. म्हणजे जास्त पातळ पण नाही पाहिजे आपल्याला. नाहीतर मग चमच्यावरून काय करायचं, असं बोट फिरवून बघायचं. मिश्रण बघा इथं जवळपास 10 ते 15 मिनिट शिजवून घेतलं आहे. नंतर गॅस बंद केला आणि मिश्रण हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथं बघा, आपण जी साबुदाण्याची चकली बनवणार आहोत, तसं बऱ्याच वेळा आपण साबुदाणा बटाट्याची चकली बनवतो, तांदळाची चकली बनवतो. आता मी तुम्हाला काही दिवसांनी म्हणजे 1-2 दिवसांनी मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये तांदळाची चकली पण बनवून दाखवणार आहे. आता बघा, पाइपिंग बॅग घ्यायची आहे, 1 ग्लास घ्यायचा आणि पाइपिंग बॅगमध्ये आपल्याला हे चकलीचं मिश्रण आहे साबुदाण्याचं, तर ते याच्यामध्ये भरायचं आहे. बघा, मिश्रण भरलेलं आहे आणि नंतर काय करायचं, पाइपिंग बॅग अशी आपल्याला अलगद अशी उचलून घ्यायची आहे आणि त्याला असं दुमडायचं आहे. फोल्ड करून काय करायचं, त्याला एक छोटंसं रबर लावायचं आहे. म्हणजे रबर लावल्याने काय होतं, यातून मिश्रण हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे चकलीचं, तर ते बाहेर अजिबात येणार नाही. आपल्याला पटपट अशी चकली बनवता येईल.
आता बघा मिश्रण इथं चकलीचं म्हणजे पाइपिंग बॅग मध्ये भरून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छोट्याशा आकाराचं थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे गोल गरगरीत इथं आपल्या चकल्या पाडता येतील. तर पाहू शकतात आणि जास्त बारीक पण होल करायचं नाही, थोडंसं मध्यम म्हणजे मीडियम करायचं आहे. म्हणजे कसं ह्या सुरुवातीला चकल्या अशा दिसतात मोठ्या, पण वाळल्यानंतर एकदम छोट्या होतात. तर बघा अशा गोल गरगरीत आकाराच्या आपल्याला इथं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. एकदम अशी सोपी आयडिया आहे. कुठलाही साचा किंवा कुठलीही साचा मशीन अजिबात न वापरता अगदी घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही उपवासाची साबुदाणा चकली बनवून तयार होते. अगदी YouTubeवर तुम्हाला ही साबुदाणा चकली ही रेसिपी पहिल्यांदाच बघायला भेटत आहे. तर एकदा नक्की तुम्ही ही साबुदाणा चकली बनवून बघा. बघा काय गोल गरगरीत अशी ही आपली चकली पडते. अजिबात बघा कसलीच अशी म्हणजे तुटत नाही. फक्त मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स म्हणजे शेअर म्हणजे तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि या पद्धतीने बघा राहिलेल्या मिश्रणाच्या सर्व चकल्या मी बनवून घेणार आहे सेम पद्धतीने. इथं पाहू शकतात इथं आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. बघा काय गोल गरगरीत असा सुरेख रंग आलेला आहे. आता एक दिवस मी इथं फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि उन्हामध्ये एक दिवस सुकवून घेणार आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या इथं आपल्या साबुदाणा चकली तयार झालेली आहे म्हणजे बनवून झालेली आहेत. आता ह्या कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेणार आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहताच आला आहात, तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. जर आणखी सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय. आणि अशाच चटपटीत अशा म्हणजे चमचमीत, झणझणीत रेसिपीज अगदी कमी साहित्यात, कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. इथं बघा काय मस्त अशा इथं आपल्या चकल्या एक दिवस सोनामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत आणि बघा एक दिवस सुकल्यानंतर बघा अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका टोपल्यामध्ये मोठ्या ताटामध्ये आपल्याला ह्या परत काय करायच्या आहेत, भरून उन्हाला कडकडीत उन्हामध्ये एकदा एक दिवस ऊन देऊन घ्यायचं आहे. तर ही चकली बनवायला ना खूप सोपी आहे आणि अगदी 1 वाटी साबुदाण्यापासून अ, एक टोपलं भरून म्हणजे खूप मोठ्या ह्या चकल्या होतात. तर एकदा नक्कीच तुम्ही ही साबुदाणा चकली बनवून बघा आणि खायला तर खूपच अशी म्हणजे अगदी तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी ही साबुदाणा चकली एवढी म्हणजे छान होते. तर नक्की एकदा बनवून बघा. इथं आपल्या चकल्या म्हणजे वाळून झालेल्या आहेत. एक टोपलं भरून चकली झालेली आहे. फक्त 1 वाटी साबुदाण्यापासून आणि 7 वाट्या पाणी त्याच्यामध्ये घातलं. त्याच्यापासून एक टोपलं भरून आपली चकली वाळून झालेली आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. लगेच मी तुम्हाला चकली तळून सुद्धा दाखवते, की बघा आपली ही उपवासाची साबुदाणा चकली किती पटीने तेलामध्ये टाकल्यानंतर किती पटीने फुलते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल रिझल्ट तुमच्या समोर आहे. तेलात अगदी 4 ते 5 चकल्या टाकले, की अख्खी कढई देखील पुरत नाही एवढं 4-5 पटीने ही चकली तळल्यानंतर फुलते. तर एकदा नक्कीच बनवून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.